If you get the money at the right time, you can scale up this business to the next level. का गरज आहे इक्विटी आणि डेट रेज करण्याची? So if you ask me what is my thesis as for investment, so I look at three things. Byju's was exceptional. पिच डेक म्हणजे काय आणि पिच डेकचा इम्पॉर्टन्स किती आहे? तो ज्या वेळेला पैसा टाकतो, तुमची मेहनत आणि त्याचा पैसा असतो, तो त्यावेळेला तो मॉनिटर करणारच. नमस्कार मित्रांनो, आपल्या या फायनान्शियल अवेअरनेसच्या तिसऱ्या पॉडकास्टमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहेत राजीव मांजरेकर सर, डेटा कॅटलिस्ट व्हेंचरमधून आलेले आहेत, ज्यांच्यासोबत आपण मागच्या एक तासामध्ये खूप साऱ्या गप्पा मारल्यात. जसं की ॲज अ फाउंडर तुम्ही काय केलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला इन्व्हेस्टमेंट मिळेल, तुम्ही इक्विटी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे की डेट फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, तुम्ही एक कन्सल्टंट कसा हायर केला पाहिजे, तुमचे कंपनी कशा प्रकारे डेटा कलेक्ट करतायत किंवा कंपनीज ज्या इन्व्हेस्टर आहेत ते कशा प्रकारे सिलेक्शन करतात की कोणत्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, तुम्ही इन्व्हेस्टर कसा शोधला पाहिजे, कोणत्या इन्व्हेस्टमेंट कंपनीजला तुम्ही अप्रोच केलं पाहिजे, कोणती कंपनी तुमच्यासाठी राईट फिट आहे, अशा बऱ्याचशा गोष्टींवरती आज आपण बोललेलो आहोत. नवीन भागामध्ये तुमचं मनापासून स्वागत आणि पुढचा एक तास तुमच्यासाठी खरंच खूप इंटरेस्टिंग राहील याची गॅरंटी आहे. सर, मला तुमच्याबद्दल आधी जाणून घ्यायला आवडेल की इन्व्हेस्टमेंट बँकरकडनं तुम्ही स्टार्टअपकडे कसं आलात, तुम्ही तुमचा जॉब क्विट करून स्टार्टअपमध्ये काहीतरी करायचं आहे हे कसं ठरवलं? व्हॉट वॉज युअर जर्नी? माय जर्नी ॲक्च्युली स्टार्टेड वेन आय डिड माय MBA फ्रॉम सिम्बायसिस वे बॅक इन 1997. त्यावेळेला एक FMCG कंपनीमध्ये काम करण्याची एक लाट होती की प्रत्येकजण MBA करतोय, मार्केटिंग करतोय, MBA मार्केटिंग करतोय आणि त्याच्यानंतर त्याला FMCG कंपनीमध्ये जाऊन काम करण्याचं एक ॲस्पिरेशन होतं. तर ॲज युजल मी पण MBA मार्केटिंग केलं, मी पण एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉईन केलं आणि त्याच्यानंतर सलग 3-4 वर्ष मी चॅनल मॅनेजमेंटमध्ये, म्हणजे जी FMCG कंपनीज जे डिस्ट्रीब्युशन करतात त्याच्यामध्ये मी माझं थोडेसे एक्सपर्टीज गेन करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर वे बॅक इन 2000 एक फायनान्शियल आणि बँकिंग कंपनीजची एक लाट आलेली. प्रत्येकजण आपले बँकिंग प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये आणण्याचा प्रयत्न करत होते. तर त्याच्यामध्ये क्रेडिट कार्ड म्हणून एक नवीन प्रॉडक्ट आलेलं मार्केटमध्ये, विच वॉज कॉल्ड प्लास्टिक मनी इन दोज डेज. तर GE कॅपिटल एक USची कंपनी आहे, ती इंडियामध्ये आलेली वे बॅक इन 1999-2000. तुम्हाला आठवत असेल तर कंट्री वाईड फायनान्स आणि मारुती यांच्याबरोबर त्यांनी पहिलं टायअप केलेलं टू गिव्ह आउट कार लोन्स. ओके. तर त्याच्यानंतर त्यांचं दुसरं प्रॉडक्ट लॉन्च होणार होतं, ते म्हणजे क्रेडिट कार्ड्स. तर ते त्यांनी प्रॉडक्ट लॉन्च केलं, बट इट वॉज नॉट अ व्हेरी सक्सेसफुल प्रॉडक्ट. ते प्रॉडक्ट ॲक्च्युली फ्लॉप झालं. इट वॉज कॉल्ड अ GE कार्ड. ओके. So they went back to the drawing board and they went back to the strategies आणि त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया बरोबर टायअप केलं आणि स्टेट बँक ऑफ इंडिया बरोबर त्यांनी टायअप करून एक नवीन कार्ड लॉन्च केलं, ते म्हणजे SBI कार्ड. ओके. आता पुष्कळ लोकांना हे माहिती नसतं की SBI कार्ड हे स्टेट बँक ऑफ इंडियाचं प्रॉडक्ट नाही आहे, पण हे GE कॅपिटल ह्या US कंपनीचं प्रॉडक्ट आहे. ओके. त्यांचं कुठेही तुम्ही जर स्टेट बँक SBI कार्ड जर उचलून बघितलं त्याच्यावरती कुठेही स्टेट बँक ऑफ इंडिया लिहिलेलं नसतं. ओके. सो इट इज अ लायसन्स ओनली फॉर दॅट ब्ल्यू की होल ऑफ SBI आणि SBI हा ब्रँड. ओके. हे फक्त यूज करायचं लायसन्स आहे त्यांच्याकडे. सो इट वॉज अ JV बिटवीन स्टेट बँक ऑफ इंडिया अँड GE कॅपिटल ऑफ US विच लॉन्च दिस पर्टिक्युलर प्रॉडक्ट. आणि ते प्रॉडक्ट इंडियामध्ये त्यांना लॉन्च करायचं होतं मोठ्या प्रमाणात. तो वे बॅक इन दोज डेज अजूनही इनफॅक्ट SBI कार्ड इज अ NBFC. इट इज नॉट अ बँक और इट डझंट हॅव अ बँकिंग लायसन्स. त्यामुळे त्यांचे स्वतःचे ब्रांचेस नव्हते. ब्रांचेस होते स्टेट बँक ऑफ इंडियाचे ब्रांचेस होते, पण हे प्रॉडक्ट्स स्टेट बँक ऑफ इंडियाचं प्रॉडक्ट नसल्यामुळे त्यांना ते डायरेक्टली मार्केटिंग करता येत नव्हतं. तर वी केम अप विथ अ व्हेरी इनोव्हेटिव्ह चॅनल विच इज कॉल्ड ऑल्टरनेट चॅनल स्ट्रॅटेजी विच इज कॉल्ड DSA आणि DST. ओके. आणि त्यांना असे लोक पाहिजे होते जे FMCG कंपनीमधनं आलेले आणि हे क्रेडिट कार्ड्स जसे तेल आणि शॅम्पू विकतात तसे विकले गेले पाहिजे होते मार्केटमध्ये. सो वी केम अप विथ दिस DSA DST मॉडेल अँड वी स्टार्टेड
getting this product into the market via DSAs and DSTs. Okay. And that actually concept of alternate channels became so successful that it was picked up by every bank. म्हणजे होम लोन्स, कार लोन्स, पर्सनल लोन्स प्रत्येकासाठी DSA DSTs अपॉइंट व्हायला सुरुवात झाली. अँड दॅट्स हाव आय ॲक्च्युली बिकेम एन ॲक्सिडेंटल बँकर. अच्छा. माझं तसं फायनान्सशी रिलेटेड काहीच नव्हतं. मी MBA मार्केटिंग केलेलं. येस, माय ओनली qualification which was closer to finance that I have done BCom, but my BCom is also in statistics, not Okay. in costing and accountancy, which was a subject which I could have chosen, but I chose statistics as a subject. So obviously तो एक background होता BCom चा, but I became an accidental banker. I got into banking. SBI कार झालं, 4 वर्ष तिकडे काम केली. त्याच्यानंतर HDFC बँक जॉईन केली. त्याच्यानंतर ICICI बँक जॉईन केली. ICICI बँकेमध्ये मी 3 रोल्स हेड केले. आधी मी मॉर्गेज फायनान्स बघत होतो, त्याच्यानंतर SME लेंडिंग बघत होतो आणि त्याच्यानंतर मी ट्रान्झॅक्शन बँकिंग म्हणजे जे कॉर्पोरेट बँकिंग असतं त्यामध्ये आलो. आणि हळूहळू मला स्वतःलाच कळलं नाही की मी बँकर कधी झालो. आणि त्याच्यानंतर वे बॅक इन 2011 आफ्टर वर्किंग फॉर ऑलमोस्ट 10-11 years in banking or financial institutions, I changed my role. मी एका लिडरशिप लेवलला पोहोचलेलो, ग्रो होता. सो देयर वॉज अ मल्टीनॅशनल कंपनी कॉल्ड एडेको. ओके. ज्याचं मी लार्ज कॉर्पोरेट्स इंडियाचे मी हेड करत होतो. सो ॲज अ बिझनेस हेड, ॲज अ डायरेक्टर ऑफ दॅट कंपनी. अँड दॅट्स वेन आय स्टार्टेड मीटिंग लॉट ऑफ एंटरप्रेन्योर्स हू वॉन्टेड टू come up and launch new products. And this startup ecosystem actually started taking a turnaround at that time. At that time, way back in 2012, I remember मी स्वतः ब्लॅकबेरी फोन यूज करत होतो. ओके. आणि त्यावेळेला आयफोन आणि सॅमसंगने आपले स्मार्टफोन्स आलेले आणि दिस प्ले स्टोर, ॲपल आय स्टोर वगैरे हे सगळं कॉन्सेप्ट नवीन लॉन्च व्हायला सुरुवात झालेलं. आणि दिस एंटायर इकोसिस्टम वॉज स्टार्टेड गेटिंग टू स्टार्ट इट वॉज गेटिंग बिल्ड. लोक एक ॲप मार्केट प्लेस तयार होत होतं आणि वेगवेगळे लोक प्रत्येक जण आपला टेक्नॉलॉजी यूज करून एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करत होते आणि ते ॲप्स ह्या पर्टिक्युलर इकोसिस्टममध्ये लॉन्च करत होते. त्याच वेळेला इन 2012 आय डिसाइडेड टू क्विट माय जॉब अँड जम्प इन टू द स्टार्टअप इकोसिस्टम. अँड इन 2013 आय स्टार्टेड माय फर्स्ट स्टार्टअप अँड आय बिकम एन एंटरप्रेन्योर. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे जवळपास आता 7 ते 10 वर्ष झाले तुम्ही 2013 पासून 11 वर्ष झाले यू आर इन टू दिस फील्ड. आता सगळ्यात माझा बेसिक आणि महत्त्वाचा प्रश्न राहील, कारण आपलं ऑडियन्स जे आहे ते एकदम त्यांच्यासाठी आपण स्टार्टअपबद्दल आज एकदम फ्रॉम द स्क्रॅच स्टडी करूया की स्टार्टअप काय असतं किंवा बऱ्याचशा स्टार्टअपचे आस्पेक्ट्स एक्सप्लोर करूया. त्याच्यामधला माझा बेसिक आणि पहिला महत्त्वाचा प्रश्न राहील की स्टार्टअप म्हणजे काय, कोण आहे स्टार्टअप. स्टार्टअप आम्ही फक्त यूट्यूबला पाहतोय, स्टार्टअप आम्ही फक्त इंस्टाग्रामला पाहतोय आणि टीव्हीवरती पाहतोय. बरोबर. तर स्टार्टअप म्हणजे काय? स्टार्टअप म्हणजे प्रत्येक कंपनी ज्या वेळेला सुरू होते ना ती एक स्टार्टअप असते. सो देर इज नो डेफिनेशन ऑफ स्टार्टअप ॲज सच. आजच्या तारखेला जेवढे पण तुम्ही नावाजलेले कंपनी बघतात ती कधी ना कधी ते एक स्टार्टअप होती. बट ॲज वी स्टार्टेड प्रमोटिंग स्टार्टअप इकोसिस्टम 2014 नंतर 2015 नंतर ज्या वेळेला स्टार्टअप इंडिया आणि हे सगळे बाकीचे गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह सुरू झाले टू बूस्ट द स्टार्टअप इकोसिस्टम, त्यावेळेला there was a department which was started by the government of India which was called Department for Promotion of Industry and Internal Trade, DPIIT म्हणून. ओके. तर त्यांनी काही डेफिनेशन्स सेट केले की एखादी कंपनी जी 10 वर्षापेक्षा कमी असेल त्याचं विंटेज, किंवा एखादी कंपनी ज्याचं गेल्या 10 वर्षामध्ये त्याचा टर्नओव्हर 100 करोडपेक्षा खाली असेल. ओके. किंवा एखादी कंपनी जी काहीतरी प्रॉडक्ट इनोव्हेशन करते किंवा सर्व्हिसेसमध्ये इनोव्हेशन आणते, तर अशा कंपनीजना स्टार्टअपचं एक सर्टिफिकेशन किंवा त्याचं एक रजिस्ट्रेशन करून द्यायला सुरुवात झाली. आणि त्याच्यामध्ये मग त्यांना एक रजिस्ट्रेशन नंबर मिळतो DPIIT कडनं की दिस इज अ स्टार्टअप.
आणि ते DPIIT रजिस्ट्रेशन असेल तर त्याच्यामध्ये मग भरपूर टॅक्स बेनिफिट्स आणि अदर बेनिफिट्स तुम्हाला मिळायला सुरुवात झाली. म्हणजे तुम्ही मुद्रा लोनसाठी अप्लाय करू शकता किंवा तुम्ही ग्रँटसाठी अप्लाय करू शकता. तर अशा प्रकारे मग स्टार्टअप डिफाईन व्हायला सुरुवात झालं. आणि नाव इफ यू आस्क मी, सो एनी कंपनी विच फॉल्स इन टू दिस classification of less than 10 years, less than 100 crores of turnover in any annual filing in the last 10 years, that can be called a startup. ओके. आता DPIIT जेव्हा तुम्हाला स्टार्टअपचं सर्टिफिकेट देत आहे तेव्हा ॲक्च्युली टॅक्स बेनिफिट फक्त त्या स्टार्टअपच्या सर्टिफिकेटवरती मिळतात की तुम्हाला ॲडिशनल काही रजिस्ट्रेशन्स घ्यावे लागतात ज्याच्यामुळे तुम्हाला स्टार्टअपचे बेनिफिट्स मिळतात? सी, टॅक्स बेनिफिट्स हे ॲक्च्युली तुमच्या जेवढं काही उलाढाल असते, रेव्हेन्यूज असतात त्याच्यावरती असतं. सो देर आर लॉट ऑफ अदर ॲस्पेक्ट्स टू इट. ओके, I will not be the right person to talk about the tax benefit because I'm not a tax consultant. Okay. But there is a primary काय म्हणतात ते रिक्वायरमेंट असते की तुमच्याकडे DPIIT रजिस्ट्रेशन पाहिजे टू क्वालिफाय ॲज अ स्टार्टअप. आणि मग स्टार्टअपच्या रिलेटेड जे काही टॅक्स बेनिफिट्स आहेत किंवा जे काही ग्रँट्स आहेत, जे काही गव्हर्नमेंट सपोर्ट मेकॅनिझम आहे, त्याचा जर तुम्हाला फायदा उचलायचा असेल तर मग DPIIT चा नंबर कंपल्सरी. पण ह्याची गरज नाही आहे. पुष्कळशी स्टार्टअप्स असे असतात जे DPIIT रजिस्टर्ड नसतात बट दे ऑल्सो क्वालिफाय स्टार्टअप. ओके. अँड दे आर ऑल्सो, सो इट इज नॉट अ रिक्वायरमेंट बाय द इन्व्हेस्टर्स. अच्छा. इट इज अ रिक्वायरमेंट if you want to take the tax benefit from the government. ओके. मग एकदा जर मी आता एक कंपनी चालू केली, मी स्टार्टअप केलं आहे, एक कंपनी स्टार्टअप केली आणि माझ्याकडे आता बरेचसे ऑप्शन्स आहेत. एकतर मी डेट रेज करू शकतो किंवा मी इक्विटी रेज करू शकतो किंवा मी बाय माय ओन मी माझा बिझनेस रन करू शकतो. तर ॲट व्हॉट पॉईंट मी डिसाईड करायला पाहिजे की हां आता मला डेटकडे जायचं आहे किंवा मला इक्विटीकडे जायचं आहे किंवा मला गरज नाही आहे, मी माझा बिझनेस सक्सेसफुली असाच रन करू शकतो, किंवा का गरज आहे इक्विटी आणि डेट रेज करण्याची? ओके, सो आय विल गिव्ह यू अ कोट ओव्हर हियर. सो इन्व्हायटिंग अ इन्व्हेस्टर in your company is like inviting a boss. Okay. जोपर्यंत तुम्ही स्वतःचा पैसा यूज करून किंवा स्वतःचा बिझनेस स्वतःच्या पैशाने चालवत असाल तोपर्यंत तुम्ही तुमच्या बिझनेसचे बॉस असता. ओके. ज्या वेळेला तुम्ही इन्व्हेस्टरला इन्व्हाइट करता त्यावेळेला तुम्ही एका बॉसला इन्व्हाइट करण्यासारखे. तोपर्यंत तुम्हाला पैशाची गरज पडत नाही. जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या पैशाने बिझनेस करू शकता तोपर्यंत तुम्ही स्वतःच्या पैशाने बिझनेस करा. I mean, that is the best strategy. Though it is against my business, interest, की लोक माझ्याकडे पैसे कसे रेस करायचे याच्यासाठी येतात ॲज अन इन्व्हेस्टमेंट बँकर. बट इफ आय हॅव टू लुक ॲट इट, I always have to, if I have to give a very sound advice, I will say don't take an investor. That is the last thing we should do. Okay. प्रत्येक स्टार्टअप ज्या वेळेला आपण सुरू करतो त्यावेळेला आपण एक स्वतःच्या खिशातले पैसे टाकतो. भलेही तो एक भाजीवाला असू दे किंवा एखादा दुकानदार असू दे किंवा एखादा मॅन्युफॅक्चरर असू दे, ट्रेडर असू दे, प्रत्येकजण स्वतःचं भांडवल लावतात बिझनेस सुरू करण्यासाठी. ते भांडवल ज्या वेळेला आपल्याला वाटतं की ते आता संपेल किंवा एखादा एक क्षण येतो जिकडे आपल्याला आता ग्रो व्हायचं, तिकडनं जिकडे आपल्याला आता एक्स्ट्रा पैसे पाहिजेत, त्यावेळेला आपण विचार करू शकतो की आपल्याला एक इन्व्हेस्टर आता आणला पाहिजे. आता इन्व्हेस्टर कोण असतो? इन्व्हेस्टर दोन प्रकारचे असतात. एक असतं डेट इन्व्हेस्टमेंट्स आणि दुसरं असतं इक्विटी इन्व्हेस्टमेंट्स. जे टिपिकल ट्रेडिशनल बिझनेसेस असतात म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेडिंग, सर्व्हिसेस बिझनेस, इकडे इक्विटी इन्व्हेस्टर्सचा इंटरेस्ट नसतो. कारण ते असे बिझनेसेस असतात की ज्याच्यामध्ये कॅपिटल एक्सपेन्सेस जास्त असतात, त्याच्यामध्ये गुंतवणूक जी होते बिझनेसमध्ये, इट इज अ डेड इन्व्हेस्टमेंट काइंड ऑफ अ थिंग. म्हणजे तुम्ही एखादी लँड घेता, प्लांट घेता, मशिनरी घेता, तर त्या बिझनेस तो ॲक्च्युली ते डेप्रिशिएटिंग ॲसेट्स आहेत. बरोबर आहे. सो ॲज अ CA यू विल ऑलवेज वॉच फॉर इट की दीज आर डेप्रिशिएटिंग ॲसेट्स. So equity investors are interested in building assets which are going to appreciate in future. Okay, what are these assets? So technology, data stacks, okay, algorithms,
ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, जर तुम्ही ते बिल्ड करणार असाल, एखादा नॉर्मल बिझनेस आहे, एखादा नॉर्मल प्रॉब्लेम आहे जो टेक्नॉलॉजीच्या मदतीने तुम्ही जर सॉल्व्ह करू शकणार असाल आणि त्याच्यासाठी तुमच्याकडे जर कॅपेबिलिटी असेल ती टेक्नॉलॉजी बिल्ड करायची आणि तुम्ही ते कन्व्हिन्स करू शकला इन्व्हेस्टरला, but that is a good investment for equity investor. So what is the difference between a debt and a equity investor? Debt investors अशा बिझनेसेसमध्ये पैसे लावतात जिकडे रिस्क कमी आहे, ओके, पण रिटर्न्सही कमी असतात तिकडे. ओके. डेट इन्व्हेस्टर म्हणजे कोण असतात? बँक्स, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स जे पैसे देतात, पण ते लोक एक्सपेक्ट करतात की मला प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट परत मिळालं पाहिजे. ओके. मे बी मला त्याच्यामधलं काही प्रॉफिटमध्ये मला रेव्हेन्यू शेअरिंग, प्रॉफिट शेअरिंग नको आहे. आय एम हॅपी इफ आय गेट माय प्रिन्सिपल अँड इंटरेस्ट बॅक. आय एम व्हेरी हॅपी विथ दॅट. बरोबर. सो दे टेक अ व्हेरी कॅल्क्युलेटेड रिस्क अँड दे गिव्ह मनी फॉर दोज ॲसेट्स विच कॅन बी सीन ऑन द बुक्स, विच आर टँजिबल ॲसेट्स. बरोबर. ओके. दो दे आर डेप्रिशिएटिंग ॲसेट्स, दे आर टँजिबल ॲसेट्स. इक्विटी इन्व्हेस्टर्स हा एक वेगळा प्राणी आहे. ओके. तो म्हणतो की चला तो चांद तक नाही तो शाम तक. आय एम रेडी टू टेक द रिस्क. मला पुष्कळ मोठी रिस्क घ्यायची आणि मला पुष्कळ पैसा कमवायचा. ओके. सो ही ॲक्च्युली इन्व्हेस्ट इन इनटँजिबल ॲसेट्स, जिकडे टेक्नॉलॉजी आलं, डेटा प्ले आला, अल्गोरिदम्स आले, टेक्नॉलॉजी स्टॅक्स आले, पुढे जाऊन ॲनालिटिक्स त्या डेटावरती काढता येत आहेत आणि पुढे जाऊन आपण पुष्कळ पैसा कमवणार आहोत त्या ॲनालिटिक्सवरती. ओके. So that is what is the difference between a debt investor and a equity investor. So if I have to give you an example, which I always give, आपण ना भरपूरसे असे किराणा स्टोर्स बघतो. बरोबर. ओके. आता हे किराणा स्टोर्स जे बिझनेस करतात, मे बी 100 रुपयाला माल विकत घेतात, 120 रुपयाला तो माल विकतात. 20 रुपयाचा नफा असतो, त्याच्यामध्ये प्रॉफिट असतं आणि त्या 20 रुपयामध्ये ते खुश असतात. त्यांचं जास्तीत जास्त काय बँकेचं लोन असेल जे वर्किंग कॅपिटल रोटेट करण्यासाठी ते वापरतात आणि त्याच्यामध्ये ते हॅपी असतात. म्हणजे त्यांना मोठी रिस्क घ्यायची नसते किंवा ते लोक असं कुठलंही टेक्नॉलॉजी यूज करत नाहीत. त्यांचं बही खातं असतं, त्याच्यामध्ये ते सगळा हिशोब मांडतात आणि दॅट इज अ ट्रेडिशनल बिझनेस, कन्व्हेन्शनल बिझनेस. ओके. अँड ऑन दी अदर साईड देर आर ग्रोसरी ॲग्रिगेटर्स लाईक झेप्टो. ओके. जे 100 रुपयाला माल विकत घेतात आणि 80 रुपयाला विकतात, 20 रुपयाचं नुकसान करतात. ठीक आहे. पण ह्या 20 रुपयामध्ये ते लोक काय करतात की ते डेटा घेतात, कारण ते ॲप बेस्ड असतं, तर त्यांच्याकडे भरपूर डेटा येतो. ठीक आहे. तुम्ही कुठे राहता, तुम्हाला काय ऑर्डर केली आहे, तुम्ही किती वेळा ऑर्डर करता महिन्यातनं, तुमचं बँकेचं अकाउंट कुठल्या अकाउंटमधनं ट्रान्झॅक्शन करताय, तुम्ही घरी कुठलं इंटरनेट वापरताय, तुमचा IP ॲड्रेस काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतःहून त्या पर्टिक्युलर ॲप ॲग्रिगेटरला देता. का? तर तुम्हाला 100 रुपयाची गोष्ट 80 रुपयाला मिळते. तर झेप्टो काय करते की तुमचा तो डेटा विकत घेते 20 रुपयाला. बरोबर. ओके. आणि हा असा भरपूर मोठा डेटा सेट असतात, भरपूर डेटा असतो जे कलेक्ट करतात प्रत्येक युजरकडनं आणि हा डेटा ॲक्युम्युलेट करून मग त्याच्यावरती ते लोक टेक स्टॅक्स, अल्गोरिदम्स बिल्ड करतात आणि त्याच्यामधनं मग प्रेडिक्टिव्ह ॲनालिटिक्स काढतात आणि हा ॲनालिटिक्सचा डेटा ते पुढे जाऊन विकतात. म्हणजे हा 20 रुपयाचा डेटा त्यांनी विकत जो घेतलेला आहे, 20 रुपये तर नुकसान केले, कारण 100 रुपयाचा गोष्ट जी 120 रुपयाला विकायची आहे ती ते 100 रुपये न घेता 80 रुपयाला विकतात. तर ॲक्च्युली त्यांनी 40 रुपयाचा लॉस काढलेला आहे. त्याच्यामध्ये 20 रुपीजचा नेट लॉस आहे, बिकॉज दे आर सेलिंग ॲट अ लेसर दॅन कॉस्ट प्राईस. बरोबर. राईट. नाव दिस 20 रुपीज विच दे आर स्पेंडिंग टू बाय दिस डेटा, इन फ्युचर they are expecting this data will fetch a value of 200 rupees. Okay. So equity investors looks at that calculation. Okay. So what is the volume of transactions? किती डेटा येऊ शकतो, किती रिच असू शकतो हा डेटा, कशा प्रकारे टेक्नॉलॉजी स्टॅक्स बिल्ड केलेले आहेत आणि हा टेक्नॉलॉजी स्टॅक्स बिल्ड केल्यामुळे जो डेटा आला आहे आपल्याकडे, तो सर्व्हरवरती आहे, त्याचा कशा प्रकारे पुढे फायदा होऊ शकतो आणि कशा प्रकारे आपण पुढे व्हॅल्युएशनवरती पैसा कमवू शकतो. सो दॅट इज द डिफरन्स बिटवीन अ डेट इन्व्हेस्टर अँड अ इक्विटी इन्व्हेस्टर. नाव अ इक्विटी इन्व्हेस्टर विल नेव्हर इन्व्हेस्ट इन किराणा स्टोर. राईट. तिकडे बँकच येईल. आणि बँक विल नेव्हर इन्व्हेस्ट इन झेप्टो.
राईट. ओके, सो दीज आर, मी हे म्हणत नाही की हा बिझनेस चांगला आहे किंवा हा बिझनेस चांगला आहे. बोथ द बिझनेसेस, बोथ द स्कूल्स ऑफ थॉट आर गुड. दे आर डुईंग दॅर बिझनेस ॲज पर दे वॉन्ट टू डू द बिझनेस. तुम्ही किराणा स्टोअरमध्ये गेलं तर किराणा स्टोअरवाला तुमचं नाव नंबर काही घेत नाही, कारण त्याला डेटाशी काही घेणं देणं नाही आहे. बरोबर आहे. त्याचा एक ट्रेडिशनल बिझनेस आहे, तो मार्जिनवाला बिझनेस करतोय. ओके, सो दॅट्स अ डिफरंट वे ऑफ डुईंग बिझनेस अँड दिस इज अ व्हेरी डिफरंट वे ऑफ बिझनेस. आता पुष्कळ लोक कन्फ्यूज होतात की मला झेप्टो बनायचं आहे पण मी किराणा स्टोअरसारखा प्रॉफिट कमवणार. इट्स अ गुड थॉट, तुम्ही करूही शकता आणि ते केलं तर नथिंग लाईक इट. बट यू कॅनॉट डू बोथ द थिंग्स सायमल्टेनियसली. इदर यू हॅव टू क्रिएट वॉल्यूम्स, burn money, make losses initially to collect this data, and that is where the equity investors are ready to invest. Okay, so when an equity investor looks at a business, he looks at it from a very different perspective. तो हे बघतो की ह्याचा डेटा केवढा असेल, किती मोठा असेल, डेटा सेट्स काय असतील, केवढा रिच असेल, काय डेप्थ असेल, वर्टिकल हॉरिझॉन्टली काय स्प्रेड असेल डेटाचा, आणि that is what they actually look at it. So when we actually analyze a business as an investment banker, we go deep into it. Okay, आणि आम्ही असे कुठलेही बिझनेसेस घेत नाही जे इक्विटी इन्व्हेस्टर्सकडे घेऊन जायला, जे डेट वाले बिझनेसेस आहेत. म्हणजे आम्ही डेट केसेस करतच नाहीत, आम्ही इक्विटी केसेस करतो. तर जिकडे आम्हाला टेक्नॉलॉजी दिसते, डेटा प्ले दिसतोय, असे बिझनेसेस आम्ही त्याच्यावरती काम करतो. आणि देन we actually pull all those numbers or put all those numbers in the right perspective which the equity investors want to see, the way they want to see. So that is a difference, the way we work on this particular startups. So I hope I have answered your question, what is a debt and what is an equity. बरोबर. आता माझा प्रश्न पुढचा असा राहील की मी कसं अनालिसिस करायचं की वेदर आय शुड गो फॉर डेट की मी इक्विटीसाठी जायचं आहे, हे मी कसं अनालिसिस करायचं. जर मी एक प्रोडक्ट, मी एक कंपनी स्टार्ट केली, माझ्याकडे एक प्रोडक्ट आहे, एक आयडिया आहे, ओके, तर मग माझ्यासाठी बेटर ऑप्शन काय आहे, याच्यासाठी मी अनालिसिस माझ्या स्वतःनी केलं पाहिजे की मी एक इन्व्हेस्टमेंट बँकरकडे जाऊन त्यांच्याकडनं ओपिनियन घेतलं पाहिजे. So I will say investment bankers are like doctors. They are financial doctors. Okay. So it is always better to take a professional opinion on what they should be doing. So when we look at a business, we look at it from the same perspective की तुम्ही हे पैसे घेऊन तुमचा एंड यूज ऑफ फंड्स काय असणार आहे. ओके, तुम्हाला प्लांट, मशिनरी, लँड घ्यायचं असेल तर आय थिंक सो वी देन ask them to go to their chartered accountant and build up all these numbers as a project finance case and present this case to a financial institution to get debt funding. Okay. ठीक आहे. बट जर हा पैसा इंटँजिबल ॲसेट्स क्रिएट करण्यासाठी यूज होणार असेल, तुम्ही टेक्नॉलॉजी टॅक्स करणार असाल, तुम्हाला सर्व्हर्ससाठी पैसा पाहिजे किंवा तुम्हाला मार्केटमध्ये जायचं आहे, पुष्कळ मोठे डेटा सेट्स बनवायचे, डेटा कलेक्ट करायचं मार्केटमधनं, पुष्कळ कस्टमर्स ऑनबोर्ड करायचे, पुष्कळ ट्रान्झॅक्शन्स करायचे, अल्टिमेटली गोल तुमचा हा आहे की डेटा ॲनालिटिक्स, तर मग आम्ही त्यांना इक्विटीमध्ये जायचा सल्ला देतो. कोणत्या पॉईंटला मी जायला पाहिजे इन्व्हेस्टरसाठी? म्हणजे एक आता इनिशियली माझ्याकडे एक आयडिया आहे, मग त्या आयडियाचं मी एक कोणत्या लेवलपर्यंत मी ते आयडिया एक्झिक्यूट करून नंतर इन्व्हेस्टरसाठी जायला पाहिजे, जेणेकरून इन्व्हेस्टर इंटरेस्टेड असतील माझ्या प्रोजेक्टमध्ये? जसं मी आधी सांगितलं की तुम्ही जेवढं डिले कराल तेवढं चांगलं आहे. जेवढा तुमच्याकडे पैसा आहे स्वतःचा टाकायला, तोपर्यंत तुम्ही बॉस आहात स्वतःच्या बिझनेसच्या. ठीक आहे. ज्या क्षणाला तुम्ही इक्विटी इन्व्हेस्टरला इन्व्हाइट करता म्हणजे तुम्ही त्याला स्वतःच्या बिझनेसमधला काही भाग देताय, इक्विटी देताय. त्यामुळे तो ज्या वेळेला पैसा टाकतो, तुमची मेहनत आणि त्याचा पैसा असतो, तर ऑब्व्हियसली ज्या वेळेला तो पैसा टाकतो तो त्यावेळेला तो मॉनिटर करणारच की पैसा कुठे यूज होतोय, कसा यूज होतोय. तर ऑब्व्हियसली यू आर इन्व्हाइटिंग अ बॉस इन युअर बिझनेस. सो यू शुड ऑलवेज आयडेंटिफाय युअरसेल्फ, म्हणजे तुम्हाला स्वतःलाच ते जाणवलं पाहिजे की मला पैसे कधी लागणार आहेत. ओके, जिकडे माझे पैसे संपत आहेत किंवा मला माझे रिस्क मिनिमम ठेवायची आहे अँड आय वॉन्ट टू डू बिझनेस विथ समबडी एल्सेस मनी अँड टेक दॅट रिस्क विथ समबडी एल्सेस मनी. ओके, सो दॅट इज समथिंग विच यू नीड टू डिसाइड. सो देर इज नो राईट टाईम टू गो टू अ इक्विटी इन्व्हेस्टर.
फॉर आस्किंग फॉर इन्व्हेस्टमेंट्स. इट कॅन बी ॲट आयडिया स्टेज. ओके. माझ्याकडे एक अशी कंपनी आहे जिचा 100 करोडचा टर्नओव्हर आहे. आत्तापर्यंत त्यांनी स्वतःच्या पैशाने बिझनेस केलेला आहे. आत्ता त्यांना इक्विटी इन्व्हेस्टर पाहिजे. ओके. आता वेदर दे क्वालिफाय इनटू दॅट DPIIT, दॅट्स अ सेपरेट क्वेश्चन, बट इन्व्हेस्टर्स आहेत. राईट, बरोबर. ओके. अँड इन्व्हेस्टर्स पण वेगवेगळ्या प्रकारचे इन्व्हेस्टर्स असतात. काही असतात त्यांना एंजल इन्व्हेस्टर्स म्हणतो आपण, जे सुरुवातीला येतात, जे सर्वात जास्त रिस्क घ्यायला तयार आहेत आणि ते पुष्कळ आधी लवकर यायला तयार आहेत. त्यांना एंजल इन्व्हेस्टर्स म्हणतो आपण. हु आर इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर्स. ओके. जे स्वतःचा पैसा लावतात आणि एखाद्या स्टार्टअपला ते सपोर्ट करतात. अँड देन दे लुक ॲट अ एक्झिट वेअर अ इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर कम्स इन. एखादा इक्विटी इन्व्हेस्टर, VC फंड ज्या वेळेला त्याच्यामध्ये येतो त्यावेळेला ते म्हणतात की मग आम्ही आमची इक्विटी शेअर्स विकू किंवा आम्ही इन्व्हेस्टेड राहू. ओके. बट दे कम ॲट व्हेरी अर्ली स्टेज. त्याच्यानंतर येतात VC फंड्स, जे बेसिकली फंड्स असतात जिकडे पुष्कळ लोक किंवा बाकीचे फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स पैसे टाकतात, ज्यांना लिमिटेड पार्टनर्स म्हणतात, LPs म्हणतात. आता ह्या LPsचा पैसा गोळा करून एखादा फंड तयार केला जातो. त्याचं सेबी रजिस्ट्रेशन असतं, सेबीकडनं त्यांचं लायसन्सिंग असतं. तर ते लायसन्स मिळाल्यानंतर यू आर कॉल्ड अस VC फंड. सो VC फंड्स कम इन ॲट अ लेटर स्टेज वेअर देर इज अ प्रॉडक्ट मार्केट फिटमेंट किंवा मिनिमम वायबल प्रॉडक्ट मार्केटमध्ये तुम्ही घेऊन जाताय आणि ते प्रॉडक्टला डिमांड आली आहे मार्केटमधनं आणि लोक पैसे द्यायला तयार आहेत त्या प्रॉडक्टसाठी किंवा त्या सर्व्हिसेससाठी. That's where this VC investors will come in. At a later stage, there are investors like private equity players. They come pre-IPO. Okay. And then there is an IPO route also where your public can invest in startups. So like Zomato is a good example where they have gone to IPO level and now they have gone beyond this other investors like angels, VCs. Now they have gone to IPO and public is investing money. Their shares are traded in the market. So प्रत्येक स्टेजला वेगवेगळ्या प्रकारचे इन्व्हेस्टर्स असतात. ह्याच्यामध्ये काही स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर्स पण असतात, फॅमिली ऑफिसेस असतात, जे अशा बिझनेसेसमध्ये पैसा लावतात विच आर अलाइन टू दॅर फॅमिली बिझनेसेस. ओके. सो टाटाचं फॅमिली ऑफिस आहे, पत्नीचं फॅमिली ऑफिस आहे, महिंद्राचं फॅमिली ऑफिस आहे. असे मोठमोठे जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत त्यांचे स्वतःचे फॅमिलीज ऑफिसेस आहेत जे स्वतः पैसे लावतात आणि दे इन्व्हेस्ट इन द स्टार्टअप्स अँड दे प्रमोट दिस पर्टिक्युलर स्टार्टअप्स. सो देर इज नो राईट टाईम ऑर रॉंग टाईम. सो वेन एव्हर यू सी दॅट यू हॅव रीच्ड अ सर्टन स्टेज जिकडे तुम्ही तुमचा पैसा यूज करून तो बिझनेस एका लेवलपर्यंत स्केलअप केलेला आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला पैशाची मदत लागते जी तुमच्याकडे नाही आहे, पण तुमची आयडिया पुष्कळ मोठी आहे आणि जर व्यवस्थित म्हणजे इफ यू गेट द मनी ॲट द राईट टाईम probably you can scale up this business to the next level. Where the valuations can be very high, which can be a very attractive proposal for a equity investor. तुम्ही इक्विटी इन्व्हेस्टर्सना अप्रोच करायला सुरुवात करू शकता. So it can happen at idea stage and it can happen at a stage where तुम्ही तुमचे 10 सिटीजमध्ये ऑलरेडी ऑफिसेस आहेत आणि तुम्ही एका बिझनेस एका स्केलपर्यंत घेऊन गेलेला आहेत आणि आता तुम्हाला त्याच्या बियॉन्ड जायचं आहे. ओके. आता 2 प्रश्न माझे याच्या रिलेटेड. पहिला प्रश्न की फॉर एक्झाम्पल मी आता इनिशियल स्टेजला आहे, माझ्याकडे फंड्स नाही आहेत. माझा पहिला प्रश्न हा राहील की एंजल इन्व्हेस्टर जर मला शोधायचा आहे, माझ्या अर्ली स्टेजला मला फंड करणार माणूस शोधायचा आहे, तर तो मी कुठे शोधायचा, पहिला प्रश्न. आणि दुसरा प्रश्न, मी माणूस असा कसा शोधायचा की जो माझ्यासाठी स्टार्टअपसाठी बेनिफिशियल ठरेल. सो इन्व्हेस्टर काय रोल प्ले करतात माझी कंपनी ग्रो करण्यासाठी. ओके. हां. सो ज्या वेळेला आपण एखादा नवीन स्टार्टअपबद्दल विचार करतो, आपण विचार करतो की मला हा स्टार्टअप सुरू करायचं आहे आणि माझ्याकडे पैसे नाही आहेत आणि मला पहिल्यापासूनच एंजल इन्व्हेस्टर लागणार आहे. सो सरकारने ना भरपूर इन्क्युबेशन सेंटर्स आणि ॲक्सिलेटर्स ना प्रोत्साहन दिलेलं आहे इंडियामध्ये. सो दर इज अटल इनोव्हेशन मिशन, ज्याच्यामध्ये अटल इन्क्युबेशन सेंटर्स आहेत. तुम्ही
पुण्यामध्ये पण भरपूर अटल इन्क्युबेशन सेंटर्स आहेत जे वेगवेगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजेस किंवा दुसऱ्या कॉलेजेसमध्ये टायअप करून त्यांनी इन्क्युबेशन सेंटर्स चालू केलेले आहेत. तर हे इन्क्युबेशन सेंटर्स आहेत. स्टार्टअप इंडियाचे इन्क्युबेशन सेंटर्स आहेत. महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीचे इन्क्युबेशन सेंटर्स आहेत. तर हे गव्हर्मेंट ॲफिलिएटेड म्हणा किंवा गव्हर्मेंट सपोर्टेड इन्क्युबेशन सेंटर्स आहेत जिकडे तुम्हाला नॉट ओन्ली इन्व्हेस्टर्स बट तुम्हाला एक नेटवर्क मिळतं. ओके. तर तुम्ही अशा इन्क्युबेशन सेंटर्सना अप्रोच करू शकता. मी स्वतः एक औरंगाबादचं मॅजिक इन्क्युबेशन सेंटर म्हणून आहे, त्याच्याशी असोसिएटेड आहे. आय एम ऑन द इन्व्हेस्टमेंट कमिटी ओव्हर देअर अँड देन आय एम असोसिएटेड विथ स्टार्टअप इंडिया अँड अटल इनोव्हेशन मिशन ॲज वेल. मी शिवनादार युनिव्हर्सिटी जी नॉयडाची युनिव्हर्सिटी आहे ज्यांच्याकडे अटल इन्क्युबेशन सेंटर आहे तिकडे मी जाऊन आलो. जवळजवळ 16 स्टार्टअप्स होते, त्यांनी मला पिच केला. सो देर आर लॉट ऑफ दिस इन्क्युबेशन सेंटर्स विच प्रमोट अँड सपोर्ट दी स्टार्टअप्स हू हॅव स्टार्टिंग व्हेरी अर्ली. म्हणजे एकटा फाउंडर आहे किंवा 2-3 जणांची टीम आहे आणि त्यांना बसायला जागा पण पाहिजे, ऑफिस पण पाहिजे, नेटवर्क पण पाहिजे, पैसा पण पाहिजे. तर ह्यांच्याकडे भरपूरसे एंजल इन्व्हेस्टर्स असोसिएटेड असतात. मी ॲज अन एंजल इन्व्हेस्टर मी पण असोसिएटेड आहे भरपूरच्या या इन्क्युबेशन सेंटर्सशी. अँड देन देर आर एंजल नेटवर्क्स. सो देर आर एंजल सिंडिकेट्स. दिस आर ऑल्सो रजिस्टर्ड विथ सेबी. ओके. So you should look out for this angel syndicates or angel investor network. इंडियामध्ये म्हणायचं झालं तर इंडियन एंजल नेटवर्क आहे किंवा लेट्स व्हेंचर आहे किंवा अशा प्रकारे भरपूरसे एंजल सिंडिकेट्स आहेत जे कलेक्टिवली पैसे टाकतात स्टार्टअप्समध्ये अँड दे हेल्प स्टार्टअप्स विथ द इनिशियल सीड फंड किंवा प्री सीड फंड आपण ते पैसे देतात अँड देन दे प्रमोट दिस स्टार्टअप्स. तर तिकडे जाऊ शकतात. आता हे कसे शोधायचे तर ॲज आय सेड there are a lot of this government sponsored incubation centers. So if you go to Startup India website or Atal Innovation Mission website or Maharashtra State Innovation Mission Innovation Society website, they have listed all these incubation centers on their websites. Okay. You can choose any of them. प्रत्येक जण स्वतःचे इन्क्युबेशन सेंटर्सचं एक त्यांची इंडस्ट्री स्पेसिफिक फोकस पण असतो. ओके. नाव आय एम असोसिएटेड डेटा कॅटलिस्ट व्हेंचर्स इज असोसिएटेड विथ सिडबी व्हेंचर्स. सिडबीचं पण स्वतःचे त्यांनी क्लस्टर्स काढलेले आहेत आणि हे वेगवेगळ्या इंडस्ट्रीजसाठी वेगवेगळे क्लस्टर्स आहेत आणि वेगवेगळ्या सिटीजमध्ये आहेत. So they also have incubation centers. There is one incubation center in Pune and one in Delhi of SIDBI. So they also promote startups at very early stage. You can approach these incubation centers and get incubated over there. Okay. आणि इन्व्हेस्टर किती मोठा रोल प्ले करू शकतात माझ्या कंपनीच्या ग्रोथमध्ये? जसं की बऱ्याच लोकांना असं वाटतं की यार अश्विनी ग्रोवर सरांसारखे काही लोक आहेत किंवा नमिता थापरसारखे काही लोक आहेत जे माझ्या स्टार्टअपला जर असोसिएट झाले तर देर माइट बी चान्सेस की माझं स्टार्टअप सक्सेसफुल होईल. तर मग मी इन्व्हेस्टर शोधताना काही पॅरामीटर्स ठेवले पाहिजेत की इनिशियली तो विचार नाही केला पाहिजे? ओके. सो मला जर विचारलं तर अगेन देर आर 2 categories ऑफ इन्व्हेस्टर्स विदिन अन एंजल इन्व्हेस्टर. वन इज अ डम इन्व्हेस्टर, वन इज अ स्मार्ट इन्व्हेस्टर. नाव डम इन्व्हेस्टर इज ओनली पुटिंग इन मनी. अच्छा. तो काहीही त्याचं नेटवर्क आणत नाही किंवा त्याचे काही कॉन्टॅक्ट्स आणत नाहीत. तो म्हणतो की बॉस मग शार्क टँकमध्ये जसे लोक पैसे टाकतात आणि पैसे कमवतात मला पण शार्क बनायचं आहे, मी पण पैसे लावणार. पण तो विचार नाही करत की कुठे पैसे लावायचे. सो देर आर लॉट ऑफ दिस इन्व्हेस्टर्स हू आर डुईंग डे जॉब्स अँड दे वॉन्ट टू इन्व्हेस्ट just to grow their money. They do not bring in any value to a startup. And then there are smart investors or smart money, what we call, where dumb money and smart money मध्ये हाच फरक असतो की smart money comes in with some experience, some support, some ecosystem for that startup to grow. म्हणजे मी पैसा नाही टाकत आहे, फक्त माझे काही कॉन्टॅक्ट्स पण ओपन करतोय. मी काही वेंडर्स आणतोय, काही कस्टमर्स आणतोय,
आणि माझा पण इंटरेस्ट आहे, मी त्या डोमेनमधला आहे, त्यामुळे मला माहिती आहे की त्या डोमेनमध्ये काय होऊ शकतं, काय टेक्नॉलॉजी इनोव्हेशन आणू शकू आपण, तर माझी काही एक्सपर्ट ॲडवाईस असतील तर मी देऊ शकतो. सो an investor like me will always look at something which is within my domain, which suits my experience, expertise, where I can add some value. Because ultimately फक्त पैसा टाकून किंवा पैसा देऊन काम होत नाही, त्या स्टार्टअप एंटरप्रेन्योरला गायडन्स पण पाहिजे असतं. सो इट इज ऑलवेज बेटर टू हॅव a investor who comes with certain degree of experience and who can add value to that particular business. ओके. आता जर आपण शार्क टँकबद्दल बोलतोय तर शार्क टँकला जाणं हा बेटर ऑप्शन आहे की नाही? जर आहे तर मग शार्क टँकमध्ये एक्झॅक्टली काय होतं? कारण टी व्हीवरती दिसतं आम्हाला 50 लाखाची इन्व्हेस्टमेंट, 1 करोडची इन्व्हेस्टमेंट, 2 करोडची इन्व्हेस्टमेंट. हा पैसा खरंच येतोय की एक्झॅक्टली व्हॉट इज द रियालिटी ऑफ शार्क टँक? See, Shark Tank is a reality show. Okay. It is, I always call it 10 minutes of fame. Okay. ठीक आहे. शार्क टँकमधनं पैसा येतो का नाही येत हे मला पण माहिती नाही किंवा मला त्याच्यावरती कमेंट करायचं नाही आहे. बट यू लुक ॲट इट ॲज अन ऑपॉर्च्युनिटी की जर तुम्हाला ते फेम पाहिजे, जर तुम्हाला ते पब्लिसिटी पाहिजे, तर डेफिनेटली यू पार्टिसिपेट. बट शार्क टँक इज नॉट जस्ट अ 10 minute of pitch what you see on the TV in the reality show format, but there is beyond that. शार्क टँकमध्ये पण ज्या वेळेला तुम्ही एंट्री करता त्यावेळेला तुम्हाला ॲप्लिकेशन भरावं लागतं, तुम्हाला पिच डेक तयार करावा लागतो, तुम्हाला नंबर्स तिकडे द्यावे लागतात आणि हे सगळं ते लोक बघतात. आणि त्याच्यानंतर बियॉन्ड दॅट इट इज युअर प्रेझन्स. म्हणजे तुम्ही कॅमेरासमोर उभं राहू शकता का, तुम्ही ते बोलू शकता का, किंवा तुम्ही ड्रामा तयार करू शकता का त्याचं. सो दर इज बियॉन्ड दॅट. बट डोंट गो बाय वॉट हॅपन्स ऑन शार्क टँक. स्टार्टअप बिझनेस इज नॉट what it is shown on Shark Tank. It is much beyond that. It is a much more serious business. Okay. So there is a lot which happens for it. You don't get your funding in 10 minutes as it is shown in Shark Tank. You have to really spend 2-3 months. म्हणजे आम्हाला आमच्याकडे ज्या वेळेला आम्ही एखादा मॅन्डेट घेतो स्टार्टअपला फंड रेज करायला किंवा मर्जर अँड ॲक्विजिशनसाठी, तर वी स्पेंड ऑलमोस्ट 3 to 5 weeks ओनली ऑन द डॉक्युमेंटेशन. म्हणजे फक्त डॉक्युमेंट्स तयार करायला आम्हाला 1 महिना लागतो. आणि त्याच्यानंतर मग आम्ही ते इन्व्हेस्टर्सच्या इन्व्हेस्टमेंट थिसिस बरोबर मॅच करतो, इन्व्हेस्टर्स आयडेंटिफाय करतो, मग पिचिंग करायला सुरुवात करतो, मग मल्टिपल राऊंड्स ऑफ डिस्कशन्स होतात, टर्मशीट नेगोशिएशन होतं, त्याच्यानंतर ड्यू डिलिजन्स होतं आणि त्याच्यानंतर मग पैसा तुमच्या अकाउंटमध्ये येतो आणि इक्विटी ट्रान्सफर होते. So this entire process actually goes on for 3 to 4 months minimum. Okay. So I always call Shark Tank as 10 minutes of fame. 10 मिनिटांमध्ये कोणीही पैसे देत नाही किंवा कुठूनही पैसे मिळत नाही. हे फक्त आपल्याला म्हणजे असं असतं ना की एखादा आपण 2 तासाचा पिक्चर बघतो, पण तो 2 तासाचा पिक्चर बनवण्यासाठी तिकडे मागे 1 वर्ष 2 वर्षाचा मेहनत असते. ते शूटिंग असतं, ते डबिंग असतं, ते सगळं असतं. जे आपल्याला दिसतं त्याच्यापेक्षा भरपूर काही असतं त्याच्या मागे. सो इट इज ऑल अबाउट दॅट. सो फंड रेझिंग इज अ सिरियस ॲक्टिव्हिटी. इट इज नॉट ॲज इझी ॲज शार्क टँक. शार्क टँक इज अ व्हेरी गुड फॉर्मॅट. इनफॅक्ट त्याच्यामुळे भरपूरसे एंजल इन्व्हेस्टर्स मार्केटमध्ये आलेले आहेत. त्यांना असं वाटतं आणि शार्क टँकमुळे पुष्कळशा नवीन एंटरप्रेन्योर्स पण मार्केटमध्ये आलेले आहेत. त्यांना पण वाटतं की आपणही बिझनेस करावा, आपणही मोठं व्हावं बिझनेस करून. So definitely it's a very good format, but ultimately it's a reality show. So there is a lot difference between a reality show and what we call is the reality. आपण आता जे बोलतोय त्याच्यामधले काही टर्म्स असे आहेत जे लेमॅनला कळणं थोडंसं अवघड आहे. तर त्याच्यातली पहिली टर्म आहे पिच डेक. पिच डेक म्हणजे काय आणि पिच डेकचा इम्पॉर्टन्स किती आहे कोणत्याही फंड रेजमध्ये, किंवा पिच डेक कसं रेडी करायचं, पिच डेकमध्ये काय डेटा असतो, की तो स्वतः तयार न करता आम्ही त्याच्यासाठी एक्सपर्टच शोधला पाहिजे. कारण बरेचसे लोक आजकाल गुगलवरती सगळं अवेलेबल आहे, त्यामुळे आम्ही प्रयत्न करतो की आम्ही गुगलवर जाऊन आम्ही बनवतो. तर मग ते पॉसिबल आहे का की जर आपण कन्सल्टंट हायर केला तर कन्सल्टंट त्याच्यामध्ये काय व्हॅल्युएबल इनपुट देतो? ओके.
सो पिच डेक एक व्हेरी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट. तसं पिच डेक बघायला गेलं तर आपण मायक्रोसॉफ्टवरती जाऊन को-पायलट जे AI टूल आहे त्याच्यामधनं पण आपण पिच डेक बनवू शकतो. जर मायक्रोसॉफ्टच्या AI टूलला सांगितलं की मला 15 स्लाईडचं प्रेझेंटेशन बनवून द्या आणि त्याच्यामध्ये ह्या गोष्टी पाहिजेत, ते प्रेझेंटेशन म्हणजे माणसाची पण गरज नाही आजच्या तारखेला आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे. बट ॲक्च्युली इट इज नॉट ओनली दॅट is a lot which goes beyond a pitch, in a pitch deck, which goes in as research. Okay, so what is a pitch deck? Pitch deck is a information memorandum. It's a very short information memorandum which is presented to an investor, which gives a overview of the business. म्हणजे तुमचा बिझनेसची सगळी माहिती त्याच्यामध्ये आली पाहिजे आणि इट्स अ टूल जे इन्व्हेस्टरला आपण प्रेझेंट करताना आपण वापरतो की ज्याच्यामधनं आपण त्याला आपल्या बिझनेसची संपूर्ण माहिती देतो. आता ही का द्यायची? जसं डेट इन्व्हेस्टमेंट असतं, ज्यावेळेला फायनान्शियल इन्स्टिट्यूशन किंवा बँक ज्यावेळेला लोन देतं आपल्याला, ती आपल्याकडनं सगळी माहिती घेतं. 3 वर्षाचे बॅलन्स शीट्स द्या, तुमचं प्रोफाईल द्या, बिझनेस काय करणार आहात, इन्व्हेंटरी कुठे स्टोअर करणार आहात, तुमच्याकडे जागा आहे की नाही इन्व्हेंटरी स्टोअर करायला, ही सगळी माहिती ते लोक घेतात. त्याचं टेक्निकल लीगल व्हेरिफिकेशन करतात आणि त्याच्यानंतर ते लोक कोलॅटरल, सिक्युरिटी, गॅरंटी हे सगळं घेऊन त्याच्यानंतर तुम्हाला पैसे देतात बिझनेस करण्यासाठी. आता इक्विटी इन्व्हेस्टरकडे तुम्ही जेव्हा जाता त्यावेळेला इक्विटी इन्व्हेस्टर काय घेतो? काही नाही. तो की कोलॅटरल्स नाही आहेत त्याच्याकडे, सिक्युरिटी नाही आहे, गॅरंटर नाही, आज स्टार्टअप बिझनेस आहे, मागचे बॅलन्स शीट्स नाही आहेत, हिस्टॉरिकल फायनान्सेस नाही आहेत, तर तो कशाच्या बेसिसवरती तुम्हाला पैसा देईल? तर त्याला आपल्याला इन्फॉर्मेशन द्यावी लागेल. ओके, अँड ॲज एनी इन्व्हेस्टर तुम्ही जर एखादा नवीन फ्लॅट विकत घ्यायला जाल त्यावेळेला पण तुम्ही सगळी माहिती घेता, त्या जागेबद्दल, त्याची लिगॅलिटीज, टेक्निकॅलिटीज, बिल्डरची इन्फॉर्मेशन, बिल्डरने किती वेळात तो बिझनेस पूर्ण केला आहे नाही केला आहे, त्याचे आधीचे प्रोजेक्ट्स काय आहेत. सो आपल्यासाठी ती एक इन्व्हेस्टमेंट आहे, पण आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन पाहिजे असते. ओके, सिमिलरली एनी इन्व्हेस्टर वॉन्ट्स इन्फॉर्मेशन इन द राईट फॉर्मॅट. ओके, सो इट इज नॉट ओनली अबाउट अ फील गुड काइंड ऑफ अ प्रेझेंटेशन. 15 स्लाइड्समध्ये आपण टाकलेलं आहे, छान फोटो लावलेले आहेत, चांगला UI आहे त्याचा. इट इज बियॉन्ड दॅट. Okay, it has a lot of information, serious information about your business, about the the pedigree of the founders, business काय करणार आहोत, त्याच्यामध्ये आपण काय टेक्नॉलॉजीज आणणार आहोत, आपली केवढी मोठी टीम असणार आहे, आपलं मार्केट साईज काय आहे, आपली गो टू मार्केट स्ट्रॅटेजी काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. मे बी आपण सगळ्या गोष्टी त्या पिच डेकमध्ये नाही टाकू शकत डिटेलमध्ये, but we touch upon those points and create a tool wherein when we go to an investor we have some information which we can explain. तर त्या पिच डेकच्या सहाय्याने त्या इन्व्हेस्टरला कळतं की हा सिरियस बिझनेस आहे, दिस इज समथिंग इनोव्हेटिव्ह और देर इज समथिंग डिफरेंशिएटेड, some differentiator in this particular business whereby he takes a decision. So to take that informed decision he has to have information. Okay. And pitch deck is nothing but that information. So it has to be taken very seriously. तुम्ही जर म्हणत असाल की जर एक AI टूल प्रेझेंटेशन तयार करू शकतं त्याच्यामध्ये आणि मग एक कन्सल्टंटमध्ये काय फरक आहे, तर कन्सल्टंट ॲक्च्युली गेट्स इन टू द प्रायमरी रिसर्च ऑफ दॅट बिझनेस. ॲक्च्युली ही गाईड्स दॅट एंटरप्रेन्योर तो बिझनेसमध्ये त्या पिच डेकमध्ये काय असावं काय नसावं, त्या बिझनेस पिच डेकला मध्ये नंबर्स कशा प्रकारे मांडावेत आणि ते नंबर्स, प्रोजेक्शन्स, व्हॅल्युएशन, त्याच्या मागे पण एक सायन्स आहे. इट इज नॉट अबाउट एक्स्ट्रापोलेशन ऑफ नंबर्स ऑन द एक्सेल शीट की आपण एक वर्षभराचे नंबर्स तयार केले आणि त्याला एक्सेल शीट कोणीही तयार करू शकतं. बट वेदर इट इज अ फिजिबल बिझनेस, वेदर इट इज इन लाईन विथ द मार्केट ग्रोथ, मार्केटमध्ये CAGR आपण बघतो, कॉम्पिटिटर्सची इन्फॉर्मेशन बघतो, कॉम्पिटिटर्सची ग्रोथ बघतो, त्याच्याप्रमाणे आहे की नाही. मार्केट एक 5% ग्रो होतं आहे आणि तुम्ही म्हणताय की मी असा बिझनेस चालू करणार आहे जो 50% ग्रो होणार आहे. सो इन्व्हेस्टर्स कॅन कॅच दॅट. ओके, किंवा मार्केट 50% ग्रो होतं आहे आणि तुम्ही अशा प्रकारे पिच करता की नाही माझा बिझनेस फक्त 5% ग्रो होत आहे.
So you are taking a very conservative approach. So you have to align your numbers along with the market realities, your competitor realities. कॉम्पिटिटरनी गेल्या काही वर्षामध्ये ह्याच्यामध्ये काय इनोव्हेशन आणलेलं आहे, कशा प्रकारे ते ग्रो झाले, त्यांचं ग्रोथ रेट काय आहे, हे सगळे कंपॅरेटिव्ह ॲनालिसिस त्या पिच डेकमध्ये येतात. अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल ऑर अ फ्रीलान्सर जे फक्त पिच डेक बनवतात, दे डू नॉट गो डीप इन टू इट. इनफॅक्ट आम्हाला सरासरी एक पिच डेक तयार करायला 2 आठवडे मिनिमम लागतात, कारण त्याच्यामागे एक रिसर्च ॲनालिस्ट असतो, एक फायनान्शियल ॲनालिस्ट असतो, जे सगळे हे नंबर्स, इन्फॉर्मेशन, प्रायमरी रिसर्च करतो आम्ही, आणि त्याच्यानंतर हे सगळे फॅक्ट्स अँड फिगर्स आम्ही त्या पिच डेकमध्ये मांडतो, आणि ते पिच डेक मग पुढे डिस्कस होतं आणि त्याला एका कन्साईज फॉर्मॅटमध्ये आम्ही तयार करून मग ते फायनल पिच डेक म्हणून मग आम्ही इन्व्हेस्टरकडे घेऊन जातो. सो डेफिनेटली if you are doing serious business, then you have to have a very serious approach towards creating this pitch deck, because the pitch deck is the first thing which the investor see before even he meets you. So pitch deck has to have all those elements. आणि एखादा स्मार्ट इन्व्हेस्टर जो असतो ना, तो पिच डेक बघून सांगू शकतो की हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सने तयार केलेलं आहे किंवा एखादा खरंच सिरियसली कोणीतरी तयार केलेला आहे, जो बिझनेस जाणतो आणि त्याला सिरियस बिझनेस करायचा आहे. ओके. इन्व्हेस्टर जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतात तेव्हा पिच डेक सोबत तो जो एंटरप्रेन्युअर आहे त्याच्यावरती किती रिलाय करतात? म्हणजे मे बी असं होतं का की प्रोडक्ट मे बी थोडंसं वीक आहे, परंतु हा माहिती आहे की हा एंटरप्रेन्युअर हा लंबी रेस का घोडा आहे, इस पे पैसा लगाते, असं कधी होतं का की तुमच्या केसमध्ये झालंय का? ओके. सो इफ यू आस्क मी व्हॉट इज माय थिसिस ॲज फॉर इन्व्हेस्टमेंट, सो आय लुक ॲट 3 थिंग्स. One is the promoter or founder himself, the second is the product, and the third is the market scalability. Why these 3 things? Because these are 3 safety walls. ठीक आहे. एखादा स्ट्रॉंग टीम आहे, ती एखादं प्रॉडक्ट बनवते, टेक्नॉलॉजी इनोव्हेशन आणते, एखादं प्रॉडक्ट तयार करते, ती प्रॉडक्ट मार्केटमध्ये घेऊन जाते, आणि त्याचं काही गो टू मार्केट स्ट्रॅटेजी असतात किंवा मार्केटमध्ये घेऊन जाऊन त्याचं रेव्हेन्यूज आणणं वगैरेची स्ट्रॅटेजी असते, ती घेऊन जातो आणि त्याच्यानंतर मग ते प्रॉडक्ट चालतं आणि ते स्केलअप होतं. ओके. सो आय लुक ॲट दिस 3 थिंग्स की त्या 3 गोष्टी त्या पिच डेकमध्ये मला दिसत आहेत का? ह्या 3 गोष्टी का? जसं मी आधी सांगितलं, दिस आर 3 सेफ्टी वॉल्स. मार्केट स्केलेबिलिटी जर फसली तर प्रॉडक्ट चांगला आहे, आपण परत त्या प्रॉडक्टला स्ट्रॅटेजी चेंज करून परत मार्केटमध्ये घेऊन जाऊ शकतो. ठीक आहे. सेकंड स्टेजला जर प्रॉडक्ट फसलं तर फाउंडर्स चांगले आहेत, आपण परत मागे जाऊ एक स्टेप, त्या प्रॉडक्टमध्ये पिवोटिंग करू किंवा प्रॉडक्टमध्ये नवीन काहीतरी फीचर्स आणू आणि परत ते प्रॉडक्ट मार्केटमध्ये घेऊन जाऊ आणि परत ते नवीन मार्केटिंग स्ट्रॅटेजीनी त्याला स्केलअप करू. ओके. पण जर प्रमोटर्सच स्ट्रॉंग नसतील, then it's a complete failure. So I look at all these 3 things. All 3 things are very important. The first thing starts with promoter. Promoter's background, experience, expertise, pedigree, very important. एखादा प्रमोटर एखादी नोकरी करत आहे आणि त्याला आता जो बिझनेस करणार आहे त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे, किंवा त्याला त्या बिझनेसबद्दल म्हणजे त्या डोमेनबद्दल काही माहिती नाही आहे. सो इट्स अ बिग रिस्क. But if he has any work experience or any family experience about that business, किंवा एक आवड आहे आणि त्या सब्जेक्टबद्दल माहिती आहे, हेही चालून जाईल मला, पण काहीतरी माहिती असली पाहिजे. त्याच्यानंतर प्रॉडक्टमध्ये टेक्नॉलॉजी आहे का, डेटा प्ले आहे का, हे पुढे व्हॅल्युएशन आणू शकतं का, ह्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन्स मल्टिपल होऊ शकतात का, लार्ज लेवल ऑफ ट्रान्झॅक्शन्स होऊ शकतात का, हे आपण बघतो. Then the third thing is market scalability. Market केवढं मोठं आहे? Are we looking at Pune as a market? Are we looking at Maharashtra as a market? India as a market? का global? So कुठे घेऊन जाऊ शकतो, कुठल्या स्टेजला घेऊन जाऊ शकतो? जर मार्केट साईजच छोटा असेल, it cannot go beyond this particular geography or a region, then I will not probably invest, or any equity investor will not invest in that particular opportunity. Why? Because it has got a very limited market size. In 10 कस्टमर आहेत
त्या 10व्या कस्टमर नंतर 11वा कस्टमर नाही आहे, तर मार्केट म्हणजे मला माहिती आहे त्याची एक लिमिटेशन आहे, त्याच्यावरून पुढे जाऊ नाही शकत. सो वी लुक ॲट मार्केट स्केलेबिलिटी ऑल्सो. ओके, आणि ह्या 3 गोष्टी आम्ही त्या पिच डेकमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. बिकॉज नॉट ओनली मी, माझ्यासारखे सगळे इन्व्हेस्टर्स, इक्विटी इन्व्हेस्टर्स आर लुकिंग ॲट मोठामोठी ह्या 3 गोष्टी बघतायत, आणि त्या 3 गोष्टी बघितल्यानंतर ते मग पुढचा डिसिजन घेतात की यांच्याशी बोलायचं की नाही बोलायचं, किंवा ह्याचे डिटेल्स जाणून घ्यायचं. आपण जेव्हा आता प्रोडक्ट आणि मार्केटबद्दल बोलतोय तेव्हा एक 2018 to 20 असा पिरियड होता, कोविड, पोस्ट कोविड, की सगळ्यांना एज्यू स्टार्टअप जे आहेत त्याच्या रिलेटेड खूप इंटरेस्ट होता, आणि त्याच्यामध्येच बायजूस आलं किंवा खूप सारे प्रोडक्ट्स आले, आणि सगळ्यांना वाटत होतं की आता फक्त ऑनलाईन कोचिंग होईल किंवा ऑनलाईनमध्ये सगळं होईल. बट बायजूस आपण पाहिलं की एक युनिकॉर्न प्रोडक्ट फेल झालं, एक युनिकॉर्न कंपनी फेल झाली. तर मग याचे काय रिझन आहेत की प्रत्येक युनिकॉर्न कंपनी आता जी आहे, जी लॉस मेकिंग आहे, तिचंही पुढे जाऊन हेच होणार आहे? ओके, सो बायजूस वॉज एक्सेप्शनल, कारण बायजूस ॲक्च्युली त्यावेळेला त्या काळाची डिमांड होती, ज्या वेळेला शाळा बंद होते, कॉलेजेस बंद होते, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स बंद होते, ट्युशन क्लासेस बंद होते, जेव्हा मुलं ट्रॅव्हल करू शकत नव्हते किंवा तुम्हाला दुसऱ्यांमध्ये मिक्स होण्याची परमिशनच नव्हती. सो इट वॉज मार्केट डिमांड लेड प्रॉडक्ट. ओके, आणि त्याचा फायदा बायजूसला मिळाला, पुरेपूर मिळाला. ज्या प्रकारे व्हॅल्युएशन्स वाढलं, बिकॉज एव्हरीबडी वॉज कंपल्सरीली हॅड टू गो फॉर ऑनलाईन स्टडीज, आणि तुम्हाला ते डाउनलोड करायचं आहे किंवा ते हार्डवेअर विकत घ्यायचं आहे. अँड द वे यू आर युझिंग ऑर कन्झ्युमिंग डेटा अँड डुईंग ट्रान्झॅक्शन म्हणजे काय, तर एखादं मी ॲप उघडलं, त्याच्यावरती मी नुसतं सर्फ केलं, म्हणजे तुम्ही एखादा ॲमेझॉनसारखं ॲप उघडलं आणि तुम्ही एखादे 4 गोष्टी सर्च केले, ते कार्टमध्ये टाकले, पण विकत घेतलं नाही, दॅट इज ऑल्सो अ ट्रान्झॅक्शन. ओके, बिकॉज ॲमेझॉन विल कम टू नो की यू हॅव सिलेक्टेड दिस प्रॉडक्ट बट नॉट परचेस्ड. तुम्हाला इंटरेस्ट आहे त्या प्रोडक्टमध्ये आणि यू आर गोइंग टू बाय दॅट. ॲमेझॉन काय करणार, 4 दिवसानंतर तुम्हाला ऑफर टाकणार. तुम्ही हे रिअलाइज केलं असेल, बरोबर का, तर द डेटा गेट्स कॅप्चर्ड. यू आर शोईंग एन इंटेंट टू बाय, but you are not buying, but that intent to buy is also a transaction. Okay, so every time you open an app, you do something on an app, it's a transaction. So the transaction was forced on students during COVID time because the offline classes were not available, or there was no option to go for offline classes. त्यामुळे काय झालं की भरपूरशे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स व्हायला सुरुवात झाली, भरपूर डेटा यायला लागला. And everybody thought, all investors thought, because if Byju's can do it, everybody can do it. So any startup which was coming with a very innovative product in edutech started getting funded, and that actually started gaining momentum in edutech as a domain. Okay, now I will say Byju's is an exception because it could not leverage on the growth. त्याच्या पुढे नाही येऊन जाऊ शकले. इट गॉट रेस्ट्रिक्टेड इटसेल्फ फॉर दॅट ऑनलाईन मार्केट. त्यांनी नंतर प्रयत्न केला आकाशसारखे क्लासेस घेऊन ऑफलाईन क्लासेस सुरू करायचा आणि तीच टेक्नॉलॉजी क्लासरूममध्ये आणायचा प्रयत्न केला. बट आय थिंक सो दे वर टू बिग अँड इट वॉज टू लेट फॉर देम टू बी अजाईल. कारण अजाईल होणं पण पुष्कळ इम्पॉर्टंट आहे. बरोबर, एखादी मोठी कंपनी एखादं क्विक डिसिजन नाही घेऊ शकत. त्याचप्रमाणे बायजूसची पण तीच हाल झाली. ती एवढी मोठी झाली त्या पॅन्डेमिकच्या वेळेत की ते क्विक डिसिजन्स आणि क्विक टर्न अराउंड नाही करू शकले जसे छोटे कंपनीज घेऊ शकले. त्यामुळे ही कदाचित असेल की ते आज ह्या परिस्थितीमध्ये आहेत ज्या परिस्थितीमध्ये ते आपण बघतोय त्यांना. बट नथिंग इज रॉंग विथ द एडुटेक डोमेन, आय कॅन से दॅट. There is a lot of innovation still happening. EduTech is moved on to something called as assessments, student assessments. जिकडे एज्युकेशन इम्पार्ट झालं, अपस्किलिंग झालं, रिस्किलिंग झालं, त्याच्यानंतर असेसमेंट्स असतात आणि मग नंतर मग जॉब मॅचिंग असतात किंवा जॉब टेक आता आम्ही ज्याला म्हणतोय. की एखादा स्टुडंटनी एखादा कोर्स कंप्लीट केल्यानंतर इझी एम्प्लॉयबल
त्याला जॉब मिळू शकतो का ऑन द बेसिस ऑफ दॅट एज्युकेशन. सो दॅट्स अ नेक्स्ट व्हर्जन ऑफ एड्युटेक. ओके. So it is seamlessly getting integrated into HR tech now. So edutechचं फ्युचर काय आहे तुम्ही जर मला विचारलं तर इट इज गेटिंग कन्वर्टेड इनटू जॉब टेक अँड जॉब टेक इज गेटिंग कन्वर्टेड इनटू HR tech. Okay. And the domains are still growing strong. So if you look at Upgrad or if you look at any other course content platform जिकडे कंटेंट देत आहेत, दे आर ऑल्सो नाव अश्युअरिंग की तुम्ही आमच्याकडे कोर्स करा, तुम्हाला 100% जॉब मिळेल. बरोबर आहे. तर व्हॉट इज इट नाव गेटिंग इन टू की तुम्ही हा कोर्स तयार करा, त्याच्यानंतर तुम्ही कोर्स कंप्लीट झाल्यानंतर आम्ही असेसमेंट करू आणि त्या असेसमेंट नंतर मग तुम्ही तुमचं एम्प्लॉयबिलिटी फॅक्टर काढू आणि त्या एम्प्लॉयबिलिटी फॅक्टरच्या बेसिसवरती आम्ही तुम्हाला जॉब गॅरंटी देऊ. सो इट इज ऑल रिलेटेड बिझनेस. सो इट इज नॉट दॅट edutech is failing or it will fail, or just because Byju's has failed every other edutech company will fail. Okay. It all depends on how agile you are. तुम्ही किती लवकर टर्न करू शकता स्वतःला आणि तुम्ही कसं अडॅप्ट करू शकता फ्युचर टेक्नॉलॉजीला किंवा दुसऱ्या नेक्स्ट लेवलच्या मार्केट डिमांडला. ओके. सो नाव द डिमांड इज नॉट अबाउट ऑनलाईन क्लासेस, इट इज मोर अबाउट हे ऑनलाईन कोर्स केल्यानंतर पुढे काय. अगदी. आता आपण बायजूसबद्दल बोललो, तसंच पेटीएम ही होतं. पेटीएमने काय केलं, मे बी माझं असं ओपिनियन की इन्व्हेस्टर्सने स्वतःचे पैसे काढून घेतले आणि पब्लिकचे पैसे लॉसमध्ये गेले. ओके. तर हु इज सक्सेसफुल एंटरप्रिन्युअर, जो, कारण आपण पाहतो की फंड रेज झाले की एव्हरीवन इज सेलिब्रेटिंग. हां, फर्स्ट राऊंड झाला, सेकंड राऊंड झाला, एंजल इन्व्हेस्टर झाले, VC झाले, सेलिब्रेशन होत आहे. बट सक्सेसफुल इन्व्हेस्टर जो फंड रेज करतो तो आहे की जो चांगली एक्झिट देतो इन्व्हेस्टर्सला तो आहे. म्हणजे आपण ह्या सगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये, फास्ट फॉरवर्डिंग जगामध्ये घाई करतोय का सेलिब्रेशनची, असं वाटतं का कुठेतरी? सो जो फंड रेज करतो आणि तो सेलिब्रेट करतो ते चुकीचं आहे. ॲक्च्युली फंड रेझिंग शुड नॉट बी लुक्ड ॲट माइलस्टोन. फंड रेझिंग इज जस्ट अ स्टार्ट. ओके. कारण फंड तुम्ही ज्या वेळेला घेताय, फंड्स जेव्हा रेज करताय त्यावेळेला तुम्ही एक पुष्कळ मोठी जबाबदारी घेताय. त्या पैशाला कुठे गुंतवणूक करणार आहात तुम्ही, त्याचे पैशाला कसं ग्रो करणार आहात, त्याचे पुढे तुम्हाला काय तुम्ही फायदा स्वतःसाठी करणार आहात आणि इन्व्हेस्टर्सना करून देणार आहात. सो इन्व्हेस्टर्स ज्या वेळेला एक्झिट करतं, दॅट इज व्हॉट आय कॉल एज सेलिब्रेशन. ओके. ओके. हा एक मोठा सट्टा बाजार आहे. राईट. ओके. इक्विटी इन्व्हेस्टमेंट्स, जसं आपण शेअर ट्रेडिंग करतो. ओके. आपण ज्या वेळेला एखादा इन्व्हेस्टमेंट करतो एखाद्या कंपनीमध्ये, त्यावेळेला ज्या वेळेला आपण शेअर विकत घेतो त्या पर्टिक्युलर कंपनीचा, तर तो त्या कंपनीचा जो एंटरप्रेन्योर असतो, प्रमोटर असतो, तो सेलिब्रेट करत नाही. इन्व्हेस्टर ॲक्च्युली तो इन्व्हेस्टमेंट करतोय हे बघण्यासाठी की बस मला एक्झिट मिळणार आहे का. ज्यावेळेला शेअर प्राईस वाढते त्याची, त्यावेळेला त्याला प्रॉफिटेबल एक्झिट मिळतो, त्यावेळेला इन्व्हेस्टर ॲक्च्युली एक्झिट करतो किंवा इन्व्हेस्टरला ज्यावेळेला प्रॉफिट होतो त्यावेळेला सेलिब्रेशन होतं. ओके. आता ह्याच्यामध्ये नुकसानही होऊ शकतं बिकॉज इट्स अ इक्विटी इन्व्हेस्टमेंट. बरोबर. ओके. ॲज अ अर्ली सेड, चला तो चांद तक नहीं तो शाम तक. ओके. if your investment thesis is wrong, if your investment ज्या वेळेला तुम्ही करता, ज्या वेळेला तुम्ही व्यवस्थित तुम्ही त्याचं ड्यू डिलिजन्स केलेलं नाही आहे आणि तुम्ही पैसे लावलेले आहेत जे पुढे जाऊन चालणार नाही आहे किंवा तुम्ही तुमचे होमवर्क केलेलं नाही आहे, तर तुम्ही चुकीच्या इन्व्हेस्टमेंट्सही करू शकता. इट इज ऑल सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. ओके. जसं इन्व्हेस्टमेंटमध्ये फायदा होतो तसं नुकसानही होतं. ओके. आणि नुकसान झाल्यानंतर आपण इझिली आपण ब्लेम करतो, अरे नाही हा प्रमोटर चुकीचा होता. ओके. इट इज नॉट अबाउट दॅट प्रमोटर चुकीचा होता, त्या इन्व्हेस्टरची चूक होती. त्यांनी चुकीच्या स्टार्टअपमध्ये पैसे लावले किंवा त्यांनी त्याचं होमवर्क नीट केलेलं नाही आहे. ओके. आता जर तुम्ही आज अडानीचे शेअर्स विकत घेतले आणि उद्या मार्केटमध्ये काही झालं ज्याच्यामुळे ते शेअर प्राइसेस खाली आले, तर तुम्ही गौतम अडानी यांना तुम्ही ब्लेम करणार आहात का? नाही. इट्स अ प्रोसेस ड्रिव्हन कंपनी. बरोबर. देर इज सम प्रॉडक्ट, देर इज सम प्रोसेस आणि तुम्ही काही मार्केट सिच्युएशन, मार्केट कंडिशन्स किंवा त्या कंपनीचं बॅकग्राऊंड बघून तुम्ही ते शेअर्स विकत घेतलेले.
the money does not make money for you, then your decision is wrong. Okay, market कंडिशन्स वरती जाऊ शकतात, खाली जाऊ शकतात. ओके, आता ज्या वेळेला बैजूसमध्ये लोकांनी इन्व्हेस्ट केलं त्यावेळेला ऑब्व्हियसली पॉझिटिव्ह सेंटिमेंटनेच इन्व्हेस्ट केले होते. ओके, एव्हरीथिंग वॉज पॉझिटिव्ह अबाउट दॅट पर्टिक्युलर बिझनेस मॉडेल. बट ज्यावेळेला तो बिझनेस डुबतो त्यावेळेला इन्व्हेस्टर्स आर मेकिंग लॉसेस. अँड इन्व्हेस्टर्स डोंट ब्लेम बिकॉज इट्स अ इक्विटी इन्व्हेस्टमेंट. Unlike a debt investment where you are supposed to give back the principal at least, okay, if not the interest. इक्विटी इन्व्हेस्टर्समध्ये असं होतं की इन्व्हेस्टर्सनी इन्व्हेस्ट केलेले आहे, त्यांचा डिसिजन असतो. त्यांनी बरोबर इन्व्हेस्टमेंट केले तर त्याचा फायदा होईल, चुकीचे इन्व्हेस्टमेंट केले तर लॉसेस होतील. आपण आता लास्टचे 2 प्रश्न विचारतो मी. पहिला प्रश्न तर माझा असा आहे की जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की झेप्टो कंपनी झाली किंवा कोणतीही कंपनी झाली जी सध्या टेक्नॉलॉजी ड्रिव्हन कंपनी आहे, दे आर कलेक्टिंग युअर डेटा. ओके, आता बऱ्याचशा अशा कंपनीज आहेत ज्या फ्रीमध्ये तुम्हाला ITR फायलिंग करून देत आहेत, विच इज माय इंटरेस्ट. ओके, फ्रीमध्ये ITR फाईल होतोय, तर वेदर इट इज रेड फ्लॅग टू एम्प्लॉईज, कारण मला असं वाटतं की दे आर कलेक्टिंग डेटा, दे आर कलेक्टिंग एव्हरीथिंग, हाऊ मच यू आर अर्निंग, what is your interest, what are deductions you are claiming, everything, every data they have. तर मग whether it is red flag to go with such kind of portals? So for a customer or for a user, it is that carrot of say 1,000 rupees. जर तुम्ही 1,000 रुपये घेत असाल एखादं ITR फायलिंग करण्यासाठी, तर ते मी 1,000 रुपये वाचवायचे का मी 1,000 रुपयासाठी माझा डेटा द्यायचा आहे. ठीक आहे, जसं मी आधी सांगितलं तुम्हाला, तुम्ही एखाद्या किराणा स्टोअरमध्ये जाताय, 120 रुपयाला माल घेताय, तुम्हाला स्वतःला जावं लागतं, तुम्ही विकत घेताय फिजिकली, तुम्ही काहीही डेटा देत नाही आहे, कारण तुम्ही 20 रुपये स्वतःच्या खिशातले खर्च करताय ओव्हर अँड अबाउट ॲट कॉस्ट प्राईस अँड यू आर बाईंग ॲट MRP. ओके, हे जाणून की मला डेटा द्यायचा नाही आहे. सो दॅट्स अ कॉन्शियस डिसिजन. ओके, बट एखाद्या माणसाला माहिती आहे की बॉस मला डेटा गेला तरी चालेल, पण मला 1,000 रुपये वाचतात माझे, आणि जर तो स्वतःहून द्यायला तयार असेल तर इट इज अ चॉईस ऑफ युजर. ज्या वेळेला तुम्ही स्मार्टफोन यूज करताय त्यावेळेला तुमचा लाईफ प्रायव्हेट नाही आहे. ओके, जेवढे पण तुमच्या मोबाईलमध्ये ॲप आहेत प्रत्येक ॲप डेटा घेतोय. तर तुम्हाला फक्त हे जे फिनटेक कंपनीज आहेत जे फ्रीमध्ये ITR फाईल करतायत ह्यांनाच ब्लेम करून चालणार नाही आहे. तुम्ही स्वतःही एवढे सगळे ॲप्स म्हणजे यूज करतायत, त्यांना सगळ्यांना तुम्ही डेटा देताय. का डेटा देताय? कारण ते तुम्हाला घर बसल्या तुम्हाला गुड्स सर्व्हिसेस देत आहेत आणि इनफॅक्ट ते मार्केट प्राईसपेक्षा कमीमध्ये मिळत आहेत. बट वॉट यू आर नॉट रिअलायझिंग इज यू आर ॲक्च्युली ट्रेडिंग युअर डेटा फॉर दॅट प्राईस, अँड डेटा will be used. Okay, like for instance, whoever is collecting data in the under the garb of giving free filing free ITR, they are collecting data for a particular cost. कारण त्यांना माहिती आहे की त्या माणसाचं मला इन्कम माहिती आहे, त्या माणसाचं मला बँक अकाउंट डिटेल्स माहिती आहेत, त्या माणसाचं मला त्यातून किती टॅक्स भरला आहे, किती रिफंड आला आहे, त्याचे काय इन्व्हेस्टमेंट्स आहेत हेही मला माहिती आहे. Tomorrow, if I have access to multiple such data points of multiple users, I can create an algorithm, I can create a technology or a data analysis tool which can tell me की ह्यातल्या किती लोकांना लोन पाहिजे, त्या लोन साठी एलिजिबल असणाऱ्या लोकांचा डेटा मी विकू शकतो का, किंवा ॲनालिटिक्स विकू शकतो का, किंवा लीड्स विकू शकतो का फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सना. And it is not only about loans, it is also about investments, it is also about wealth management, it is also about various other products which can be leveraged or which can be sold to this particular users. आता जर कोणी जाणून बुजून जो डेटा द्यायला तयार असेल टू सेव्ह दॅट 1,000 रुपीज ऑफ ITR फायलिंग कॉस्ट, इट इज हिज चॉईस. ओके, आणि आता हे जे सध्या इन्व्हेस्टमेंटचं बबल तयार झालं आहे किंवा आहे, एक जेव्हा इन्व्हेस्टर इन्व्हेस्ट करतोय
तो त्याचा वाईज डिसिजन असतो. आय टोटली अग्री. परंतु आता काय होतं की एक न्यूज चॅनल्स, मार्केटिंग, इंस्टाग्राम, यूट्यूब याच्यामुळे जेव्हा त्या कंपनीज IPOसाठी येत आहेत, त्यातल्या 80% कंपनीज लॉस मेकिंग आहेत, तरी ते IPOमध्ये येत आहेत, IPOसाठी येत आहेत. आणि एक इन्व्हेस्टर फक्त ह्या बबलवरती विश्वास ठेवून, एक जो छोटा माणूस आहे जो 15,000, 20,000, 50,000 रुपये इन्व्हेस्ट करतोय, तो इन्व्हेस्ट करतो आणि मग पेटीएम सारखं त्याला खूप जास्त लॉस होतो. मग काय असं आहे का की इन्व्हेस्टर स्वतःचे फंड्स एक्झिट करतात आणि पब्लिकचा खिशातनं पैसा जाऊन तो पैसा जो लॉस आहे तो पब्लिक बेअर करताय, की किंवा मग जनरल पब्लिकने काय पॅरामीटर्सवरती इन्व्हेस्टमेंट्स केल्या पाहिजेत की केल्या नाही पाहिजेत? कारण एक काळ 2000च्या आधीचा काळ असा होता, 2005-10 पर्यंत मी म्हणेन, जेव्हा ॲसेट बेस्ड कंपनीजचे व्हॅल्युएशन होते. टाटा आहे, रिलायन्स आहे, ज्यांच्याकडे ॲसेट व्हॅल्युएशन आहे. ओके, सध्या जी इन्व्हेस्टमेंट आहे, व्हॅल्युएशन्स आहेत, ते फक्त डेटा ॲनालिटिक्सवरती आहेत. सो त्याच्यामुळे ॲसेट व्हॅल्युएशन बेस्ड कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं आणि डेटा ड्रिव्हन कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं याच्यामध्ये खूप जास्त फरक आहे. हे लोकांना मे बी असं आहे की जास्त लक्षात न घेता लोक इन्व्हेस्टमेंट करतात. तर मग आपण ॲज अ इन्व्हेस्टर किंवा ॲज अ UI एंजल फंड इन्व्हेस्टर, तर मग तुम्ही काय पॅरामीटर्स लोकांना सांगू इच्छिता की ज्याच्यामुळे लोकांनी इन्व्हेस्टमेंट करताना काळजी घेतली पाहिजे? हां, इफ यू वॉन्ट टू गो विथ सेफ्टी, गो विथ ॲसेट ड्रिव्हन कंपनीज, ज्यांचा ॲसेट बेस आहे, ज्यांच्या ॲक्च्युअली बुक्समध्ये प्रॉफिटेबिलिटी आहे, PE रेशो आहे, CAGR चांगले आहेत, अशा कंपनीजसोबत जा. की तुम्ही पेटीएम सारखी कंपनी आहे जिथे तुम्हाला लॉस दिसतोय, सगळे अवेअरनेस आहे, तरीही तुम्ही इन्व्हेस्ट करताय. व्हॉट इज युअर व्ह्यूज ऑन दॅट? See, if you look at any listed companies, they are regulated by SEBI. बरोबर. ओके, आणि SEBI नी काही नॉर्म्स आहेत SEBIचे, की जेव्हा तुम्हाला कंपनी लिस्टिंग करायची त्यावेळेला तुम्हाला रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसमध्ये सगळं काही डिक्लेअर केलं पाहिजे, RHPमध्ये. ठीक आहे. नाव व्हॉट इज दिस RHP? RHP इज नथिंग बट अ पिच डेक. बरोबर. ओके, इट्स अ इन्फॉर्मेशन मेमोरंडम विच नो इन्व्हेस्टर रीड्स. A retail investor, institutional investor, whether it is a FII or DII, domestic किंवा फॉरेन इन्स्टिट्यूशन, ते लोक स्टडी करतात कारण त्यांचा व्याप मोठा असतो, त्यांचे फंड्स मोठे असतात. बट एक रिटेल इन्व्हेस्टर हे कधीही रीड करत नाही की त्याच्यामध्ये काय रिस्क आहे. ओके, सो आणि सेबीचे ज्या वेळेला तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट बघाल, इवन म्युच्युअल फंडचे असेल, तर त्यावेळेला ते लोक खाली सांगतात की ऑल दिस इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. ओके, तर प्रत्येक इन्व्हेस्टरनी इन्व्हेस्ट करताना हे बघितलं पाहिजे की त्यांची स्वतःची इन्व्हेस्टमेंट थिसिस काय. डू दे वॉन्ट टू इन्व्हेस्ट इन ॲसेट बेस्ड टँजिबल बिझनेसेस और टँजिबल ॲसेट ज्यांच्याकडे आहे, किंवा असे बिझनेसेस जिकडे इनटँजिबल ॲसेट्स आहेत. ॲसेट्स दोघांकडे आहेत, यांच्याकडे टँजिबल ॲसेट आहेत, म्हणजे मशिनरी आहे, प्लांट आहे, लँड आहे, किंवा लायसन्सेस आहेत, एंट्री बॅरियर्स आहेत, काहीतरी टँजिबल ॲसेट्स आहेत, IP आहे. इकडे इनटँजिबल ॲसेट्स आहेत, डेटा आहे, सर्व्हर्स आहेत, ॲल्गोरिदम्स आहेत, IP टेक्नॉलॉजी रिलेटेड IPs आहेत. सो तुम्हाला हे डिसाईड करायचं की तुमचं रिस्क तुम्हाला कशात घ्यायचं आहे. ओके, ॲज आय सेड अगेन, देर आर सर्टन रिस्क असोसिएटेड इवन टँजिबल ॲसेट्स. ओके, असे नाही आहे की असे कंपनीज कधीच पडणार नाहीत किंवा डुबणार नाहीत किंवा तुमची इन्व्हेस्टमेंट वाईप ऑफ होणार नाही. ह्या कंपनीजमध्ये पण होतं, ह्या कंपनीजमध्ये पण होऊ शकतं. SEBI हॅज डन इट्स चेक. देर आर चेक्स अँड बॅलन्सेस इन प्लेस. SEBI हॅज डन इट्स चेक्स अँड ओनली देन इट हॅज परमिटेड टू गेट लिस्टेड ऑन द स्टॉक एक्सचेंजेस. ओके, नाव इट इज अप टू द इन्व्हेस्टर टू डिसाइड where he wants to invest and how much he wants to invest. Okay, it is not necessary that you have to invest all the money in one type of company. You can split your investments. You can take a opinion of market experts कुठे इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, त्यांच्या पुढचे म्हणजे प्रत्येक माणूस इन्व्हेस्टमेंट ह्याच्यासाठी करते की त्याला एक लिक्विडिटी पाहिजे असते एका काही काळानंतर. लाईक फॉर इन्स्टन्स, माझा मुलगा आता शिकतोय. ओके, मला माहिती आहे तो 2 वर्षानंतर तो ग्रॅज्युएशन पूर्ण करणार आहे. आता मला त्याला
जर पुढच्या एज्युकेशनसाठी मला त्याला फंड्स पाहिजेत तर मी आज इन्व्हेस्टमेंट करतोय, राईट. आता मला ते 2 वर्षानंतर फंड्स लागणार आहेत, तर हे मला ठरवलं पाहिजे की ते मी FD मध्ये ठेवायचं का स्टॉक मार्केटमध्ये टाकायचं. ओके. आणि स्टॉक मार्केटमध्ये जर मी टाकणार असेल तर हे मला ठरवायचं आहे की 2 वर्षानंतर ही कंपनी कुठे असणार आहे, कारण मला 2 वर्षानंतर ते फंड्स लागणार. ओके. पुष्कळशे इन्व्हेस्टर्स हा विचार करत नाही. ते इन्व्हेस्टर्स ह्या इक्विटी इन्व्हेस्टमेंट्सना एक सट्टा बाजार म्हणून बघतात की आज ही शेअर प्राईस चाललेली आहे, 4 दिवसात 20 दिवसात एवढं होणार आहे, मला कोणीतरी टिप दिली आहे म्हणून मी इन्व्हेस्टमेंट करतो. सो यू हॅव टू बी मच मोर सिरियस अबाउट युअर इन्व्हेस्टमेंट्स. इन्व्हेस्टमेंट फक्त तुमचे मार्केट वरती जात आहे किंवा मार्केट खाली गेलं, राईट अपॉर्च्युनिटी आहे हे बघून नाही केलं पाहिजे. तर तुमची गरज काय आणि गरज केवढी आहे आणि तुम्हाला लिक्विडिटी कधी पाहिजे ह्याच्यावरती आहे. सो इफ यू आर डुईंग अ जॉब आणि इफ यू नो यू आर गोइंग टू रिटायर इन 10 years, 10 वर्षानंतर मला पैसे लागणार आहेत. आता मला 10 वर्षासाठी पैशाची गरज नाही कारण मी स्टेबल जॉबमध्ये आहे, मला 10 वर्ष सॅलरी मिळत राहणार आहे. पण मला 10व्या वर्षानंतर मला बिझनेसमध्ये म्हणजे मला कशाही करण्यासाठी मला पैसे लागतील. सो यू शुड लुक ॲट दॅट काइंड ऑफ तुम्हाला ती काय म्हणतात ते यू नीड टू assess your requirements before investing and understand when and how you will require funds and how much funds you will require at what time and accordingly invest. जसं आपण इन्शुरन्स प्लॅन घेतो, बरोबर, ओके, असेसमेंट करून घेतो, राईट, कारण तिकडे इन्शुरन्स ॲडवायझर असतो आपल्याला असेसमेंट करायला. त्याच प्रकारे इन्व्हेस्टमेंट बँकिंग इन्व्हेस्टमेंट करताना यू शुड ऑलवेज consult a consultant or an investment banker to understand how long you want to stay invested and how do you want to get an exit. Okay. Thank you sir. Thank you. खूप ब्रेनस्टॉर्मिंग सेशन होतं, खूप साऱ्या मिसकन्सेप्शन्स क्लिअर झाल्या, खूप साऱ्या गोष्टींवरती आम्हाला आयडिया आली आणि आपण फ्युचरमध्ये आणखीन पॉडकास्ट प्लॅन करू ज्याच्यामध्ये आणखीन आपण डिटेलमध्ये याच्यावरती आणखीन बोलूया. आणखीन काही ॲस्पेक्ट्स असतील ज्याच्यावरती आपण बोलू शकतो. बट आमच्या व्ह्युअर्सला तुम्ही जे अवेअरनेस दिला आहे त्याच्याबद्दल मनापासून खरंच खूप धन्यवाद. थँक्यू सर. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी ओव्हर हियर अँड इट वॉज अ प्लेजर टॉकिंग टू एव्हरीबडी थ्रू ईश्वर्स चॅनल. I wish you luck. Thank you sir. Thank you.